शेअर मार्केट याचं शेअर मार्केटमुळे आपल्या देशात अनेक आर्थिक घटना घडत असतात. तो हर्षद मेहता आठवतो का? हो, तोच हर्षद मेहता ज्याने शेअर बाजारात सगळ्यात मोठा स्कॅम केला होता. ज्या लोकांना शेअर मार्केट माहीत नव्हतं त्यांना ही हर्षद मेहताच्या जीवनावर आलेल्या स्कॅम 1992 मुळे समजलं. त्यामुळे अनेक लोकांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली. आता एवढं सगळं सांगायचं कारण म्हणजे सेबीच्या नवीन नियमामुळं शेअर मार्केटची व्यवस्था बदलणार आहे. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. जर तुम्ही ब्रोकरेज फर्म झिरोदाचे यूजर असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. सेबीच्या नवीन नियमानंतर डीमॅट खात्यासाठी 0 शुल्क आता बंद होणार आहे. आता सेबीने एक नवा नियम बनवला आहे, ज्यानुसार स्टॉक ब्रोकर्स आता ग्राहकांकडून फक्त तेच शुल्क आकारू शकतील जे प्रत्यक्षात एक्सचेंज क्लिअरिंग हाऊस आणि डिपॉझिटरी ठरवले आहेत. नव्या नियमांचा स्टॉक ब्रोकिंग कंपन्यांवर मोठा परिणाम झाला आहे. सेबीने आपल्या परिपत्रकात ब्रोकरला सांगितले आहे की ते जे शुल्क आकारत आहेत ते खरे असले पाहिजेत. झिरोदाचे संस्थापक नितीन कामत म्हणाले की यानंतर झिरोदा ब्रोकिंगला झिरो ब्रोकरेज ऑफर संपवावी लागेल. सेबीच्या या परिपत्रकानंतर लिस्टेड स्टॉक ब्रोकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आता याचा ब्रोकरवर मोठा परिणाम होणार आहे. याबाबत नितीन कामत यांनी एक ट्विट केलं आहे. ब्रोकरने केलेल्या एकूण उलाढालीच्या आधारे स्टॉक एक्सचेंज व्यवहार शुल्क आकारतात. ब्रोकर क्लायंटकडून आकारत असलेले शुल्क आणि महिन्याच्या शेवटी एक्सचेंज ब्रोकरकडून जे शुल्क आकारले ती सवलत आहे जी ब्रोकरकडे जाते. अशा सवलती जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आहेत. पुढे त्यांनी लिहिले आहे की या सवलती आमच्या कमाईच्या सरासरी 10% आहेत आणि उद्योगातील इतर ब्रोकर्ससाठी 10 ते 50% च्या दरम्यान आहेत. नव्या परिपत्रकामुळे हा महसूल स्तोत्र संपणार आहे. ब्रोकर ग्राहकाकडून जी फी घेतो आणि महिन्याच्या शेवटी ब्रोकरकडून एक्सचेंज जी फी घेतो या दोघांमधील फरक म्हणजे ब्रोकरचे उत्पन्न असते. नितीन कामत यांनी सांगितले की तसेच सेबी काही बदल करत आहेत ज्याचा थेट परिणाम झिरोदासारख्या ब्रोकरच्या कमाईवर होईल. आता रोजचे शुल्क घेण्याऐवजी ब्रोकर दरमहा एकरकमी शुल्क घेतील आणि व्यापारानुसार काही रक्कम परत करू शकतील. ब्रोकरेज फीमधील या बदलामुळे झिरोदाची कमाई कमी होऊ शकते. बाजारांशी संबंधित सर्व संस्था समान शुल्क आकारतील याची खात्री करण्यावर सेबीचे लक्ष आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.